नमस्कार मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। मित्रांनो, सरकारच्या मार्फत वेगवेगळ्या योजनांचा लाभ शेतकरी बांधवांना दिला जातो। महा-डी-बी-टीच्या मार्फत अनेक योजना राबवल्या जातात। तसेच पीक विमा, पीक कर्ज, अतिवृष्टी अनुदान किंवा इतर जे काही बाबी सरकारच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना दिल्या जातात। तर मग या सर्व योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी कोणते शेतकरी पात्र आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे या संदर्भातला नवीन जी-आर या ठिकाणी शासनाने काढलेला आहे। तर त्या जी-आरमध्ये काय दिले आहे की कोणते शेतकरी या ठिकाणी पात्र राहणार आहे, या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना काय करणे गरजेचे आहे, त्या संदर्भात महत्त्वाचे अपडेट आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी मित्रांनो, पुढील प्रमाणे तो जी-आर आहे। तर त्या जी-आरमध्ये काय माहिती दिली आहे तर ते बघा। कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरिता शेतकरी ओळख क्रमांक फार्मर आय-डी अनिवार्य करण्याबाबतचा महाराष्ट्र शासन यांचा दिनांक 11 एप्रिल 2025 रोजीचा हा महत्त्वाचा जी-आर आहे। राज्यातील कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा जलद गतीने व परिणामकारक लाभ शेतकऱ्यांना देण्याच्या उद्दिष्टाने या ठिकाणी ॲग्रिस्टॅक योजना राबवण्यात येत आहे। या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेतांचा आधार संलग्न माहिती संच म्हणजेच फार्मर रजिस्ट्री, शेतकऱ्यांच्या शेतातील हंगामी पिकांची माहिती संच म्हणजे क्रॉप झोन रजिस्टर व शेतांचे भूसंदर्भीकृत म्हणजे जिओ रेफरन्स लँड पार्सल यांचा माहिती संच एकत्रितरित्या तयार करण्यात येत आहे। त्यामधील शेतकऱ्यांचा माहिती संच तयार करण्यासाठी महसूल अधिकारी अभिलेखातील शेतकऱ्यांची आणि शेताची माहिती घेऊन त्यानुसार शेतकऱ्यांचा आधार क्रमांक हा त्या माहितीशी जोडून प्रत्येक शेतकऱ्याला त्यांच्या शेतासह एकत्रितरित्या शेतकरी ओळख क्रमांक म्हणजेच फार्मर आय-डी देण्यात येत आहे। शासनपत्रान्वये निर्गमित करण्यात आलेल्या इतिवृत्ताच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ जलद गतीने देण्यासाठी शेतकऱ्यांची ओळख पटवण्यासाठी पारदर्शक व सोपी पद्धत विकसित करणे या उद्दिष्टाने कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरिता ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात येणारा शेतकरी ओळख क्रमांक म्हणजेच फार्मर आय-डी अनिवार्य करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। त्या अनुषंगाने शासनाद्वारे पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे। मग काय शासन निर्णय आहे तर कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरिता शेतकरी ओळखपत्र क्रमांक हे दिनांक 15/4/2025 पासून अनिवार्य करण्यात येत आहे। म्हणजे तुम्हाला कोणत्याही योजनेचा आता लाभ घ्यायचा असेल तर 15 एप्रिल 2025 पासून हे अनिवार्य करण्यात येत आहे। कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांसाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक अनिवार्य करण्यात आल्याने त्याबाबत सर्व संबंधित पोर्टल, संकेतस्थळे, ऑनलाईन प्रणाली इत्यादीमध्ये सर्व संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून आवश्यक त्या तांत्रिक सुधारणा करण्याची कार्यवाही आयुक्त कृषी यांनी करावी। शेतकरी ओळख क्रमांक आणि त्यांच्याशी संलग्नित डेटा म्हणजे जमीन म्हणजे जिओ रेफरन्स पार्सल डाटा आणि त्यावर घेतलेले पिके म्हणजे DCS या कृषी विभागामार्फत वापरत विविध ऑनलाईन प्रणालींशी ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस म्हणजेच API द्वारे ॲग्रिस्टॅक ह्या प्रणालीशी जोडण्यासाठी आवश्यक कार्यवाही आयुक्त, जमाबंदी तथा संचालक भूमी अभिलेख, महाराष्ट्र राज्य पुणे व आयुक्त कृषी यांच्या समन्वयाने करावी। ज्या शेतकऱ्यांचे अद्याप शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजे फार्मर आय-डीसाठी नोंदणी केलेली नाही त्या शेतकऱ्यांना तातडीने सदर पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी प्रवृत्त करावे। यासाठी ग्राम कृषी विकास समिती CSC आणि क्षेत्रीय यंत्रणेची मदत घ्यावी। शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक आवश्यक असल्याबाबत आयुक्त कृषी यांच्याद्वारे प्रसिद्ध व जनजागृती करण्यात यावी। मग अशा प्रकारचा महत्त्वाचा असा जी-आर आहे की आता तुमच्याकडे फार्मर आय-डी असेल म्हणजे शेतकरी ओळखपत्र क्रमांक असेल तरच तुम्ही सगळ्या योजनांचा लाभ घेऊ शकता। कारण की कंपल्सरी करण्यात आले आहे, अनिवार्य करण्यात आले आहे। तुम्हाला याच्यानंतर कोणतीही योजनाचा लाभ घ्यायचा असेल, पीक कर्ज असू द्या, पीक विमा असू द्या किंवा कुठलाही सातबारा काढणे असू द्या किंवा नोंदणी करणे असू द्या, त्यासाठी तुम्हाला फार्मर आय-डी हे अनिवार्य करण्यात आलेले आहे। तरी लवकरात लवकर फार्मर आय-डी काढून घ्या। भरपूर शेतकऱ्यांनी काढलेले आहे, ज्यांचे राहिले त्यांनी काढून घ्या। आणि या संदर्भातला हा महत्त्वाचा जी-आर जो आलेला आहे तो बघायचा असेल तर www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर बघू शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती बघू शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे अपडेट होती की कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांच्या लाभाकरिता आता शेतकरी ओळखपत्र क्रमांक अनिवार्य करण्याबाबत आपण माहिती बघितलेली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।